या ठिकाणी CDPOची डिपार्टमेंटल जी जाहिरात आली आहे त्या अनुषंगाने आपण संपूर्ण तयारीच करून घेतोय. पेपर 1 आणि पेपर 2 258 पदं आहेत. झालेले पेपर्स आपण कव्हर करणार आहोत. सगळे कायदे एकदम सोप्या भाषेमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलोय. त्याचे बेसिक PDF सुद्धा टाकले आहेत, एकदम कोर PDF, आणि त्याच्यावरच्या नोट्स सुद्धा तुम्हाला सगळ्या भेटणार आहेत. आज आपलं काय बघायचंय, महाराष्ट्र नागरी सेवा एकतर पेपर 2 मधले कायदे या ठिकाणी आपण बघतोय. बघा, पेपर 1 मधलं खूप सारं मटेरियल मी ऑलरेडी तुम्हाला अपलोड केलेलं आहे. त्यातलं एकदम बेसिक जे आहे ते सगळं अपलोड केलंय, त्याचे व्हिडिओज, त्याचे PDF सगळं काही. पेपर 2 मधलं सुद्धा बरंच काही, म्हणजे माहिती अधिकार कायदा असेल, लोकसेवा हमी कायदा असेल, महिला आणि बालविकास ICDS संदर्भातले कायदे जे आहेत त्याच्यावरचे लेक्चर सगळे अपलोड झाले आहेत. आता हे मनाशीचे आपली या ठिकाणी ही जी सिरीज आहे पूर्ण मी तुमचं एकदम बेसिक पासून परीक्षेला जे येतं ना ते घेणार आहे. आज आपला सेवेच्या सर्वसाधारण शर्ती नियम बघायचे आहेत 1981चे. सगळं सरकारी कर्मचाऱ्यांना हे माहीत असलं पाहिजे. डिपार्टमेंटल एक्झामला या गोष्टी येतात. आता मी सुद्धा डिपार्टमेंटमध्ये काम करत असल्यामुळे मला या सगळ्या गोष्टींची जाणीव आहे. त्यामुळे तुम्हाला हे निश्चितपणे सोपं जाईल सगळं. अंमलबजावणी तर 15 ऑगस्ट 1981. पहिली गोष्ट बघा, कोणताही कायदा असतो ना तो कधीपासून अंमलात आला ते तारीखही लक्षात ठेवणं गरजेचे असते. 15 ऑगस्ट ही ती तारीख आहे. हे नियम सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना लागू आहेत. पण इथे ना तुम्हाला प्रश्न आहे ना अपवादांवर विचारले जातात की कोणाला लागू नाही. मग हे काही कंत्राटी कर्मचारी असतील किंवा विशेष कायद्यान्वये नेमलेले व्यक्ती असेल ना त्यांना हे लागू नसतात. पुढे अर्थविवरण म्हणाल तर या नियमांचा अर्थ लावण्याचा अंतिम अधिकार हा वित्त विभागाकडे असतो. फार महत्वाचा मुद्दा आहे. हे कोण करतं सगळं? वित्त विभाग जो आहे. फायनल काही या संदर्भात शंका आली तर फायनल डिसिजन हे वित्त विभागाचं असणार आहे. आता बघा, यातल्या महत्वाच्या व्याख्या कधी एक लक्षात ठेवायचं, कोणताही कायदा जेव्हा आपण हाताळतो ना तेव्हा कलम 2 जे असतं ना ते व्याख्या संदर्भातलं असतं. कलम 2 हे व्याख्येचं असतं. मग अप्रेंटिस आपण जे आज म्हणतो, शिकाऊ उमेदवार आम्ही कोणाला म्हणणार, प्रोबेशनर कोणाला म्हणणार. बघा, प्रत्येक पदाला प्रोबेशन पिरियड असतो, परिवीक्षा कालावधी असतो. मग त्यावर प्रश्न येतात ना, शिकाऊ उमेदवार, नोकरीच्या दृष्टीने प्रशिक्षणासाठी पाठवलेली व्यक्ती जिला विद्यावेतन मिळते पण ती नियुक्त नाही. बघा, हिला विद्यावेतन भेटते, ज्याला आपण स्टायपेंड असं म्हणतोय, पण तिची नियुक्ती नाही झाली. आता प्रोबेशन जे आहे ना, संवर्गातील कायम किंवा अस्थायी रिक्त पदावर परिवीक्षाधीन म्हणून नेमलेली व्यक्ती. बघा, आता इथे ना ही कायमही असू शकते किंवा अस्थायी सुद्धा असू शकते. धारणा अधिकार लीन म्हणतोय आपण. एखाद्या स्थायी पदावर परमनंट पोस्ट कायमस्वरूपी राहण्याचा शासकीय कर्मचाऱ्याचा जो हक्क असतो का, तो म्हणजे धारणा अधिकार. हा प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्यासाठी फार महत्वाचा असतो, धारणा अधिकार, कारण त्याला ती सुरक्षितता भेटत असते. त्या ठिकाणी हे लक्षात घ्या. पुढे पदग्रहण अवधी कशाला म्हणायचं, जॉईनिंग टाइम कशाला म्हणायचं. बघा, व्याख्या या आपण प्रकरण 2 बघतोय या ठिकाणी या कायद्यातलं, आणि ती व्याख्येचं आहे. मी आता तुम्हाला सगळं आधी कन्सेप्च्युअल घेणार आहे. नंतर पुढच्या आपली जी ही सिरीज याची पुढची टप्पा असणार आहे तेव्हा फक्त परीक्षेला जे येणार आहे ते आपण पाठ करून घेणार आहोत. काही महत्वाचे जे व्याख्या असतील किंवा त्यातले महत्वाचे मुद्दे असतील. पदग्रहण अवधी कशाला म्हणायचं, जॉईनिंग टाइम कशाला म्हणायचं. एका पदावरून दुसऱ्या पदावर रुजू होण्यासाठी किंवा प्रवासासाठी मिळणारा जो कालावधी असतो ना तो पदग्रहण कालावधी. संवर्ग केडर कशाला म्हणायचं, एका सेवेतील किंवा सेवेच्या भागातील पदांचा समूह जो असतो त्याला केडर म्हणायचं. म्हणजे समजा आपण म्हटलं संरक्षण अधिकारी नावाचं एक पद आहे महिला बालविकास विभागामध्ये. हे संरक्षण अधिकारी हा एक पूर्ण संवर्गच झाला तो. ओके, संरक्षण अधिकारी ते केडर म्हणणार. त्याला शुल्क, एकत्रित निधी व्यतिरिक्त इतर स्रोताकडून कर्मचाऱ्याला मिळणारे जे काही उत्पन्न असते ते आवर्ती आवश्यक किंवा अनावर्ती त्याला शुल्क असं म्हटलं जातं. मानधन कशाला म्हणायचं. बघा, प्रासंगिक स्वरूपाच्या कामासाठी शासनाकडून मिळणारा विशेष मोबदला हा काहीतरी स्पेशल असतो, खास असतो, हा काही रेग्युलर भेटत नाही, त्याला आम्ही मानधन असं म्हणत असतो. आता वयोमर्यादा हा शब्द आपल्या कायद्याच्या दृष्टिकोनातून काय आहे. रूल 10 मध्ये वयोमर्यादा दिलेली आहे. तिसरं या ठिकाणचं जे याचं भाग आहे सेवेच्या सर्वसाधारण शर्ती, याच्यातलं प्रकरण 3 जे आहे त्याच्यामध्ये वयोमर्यादा दिली आहे. किमान 18 वर्ष. तुम्हाला कोणत्याही सर्व्हिसमध्ये यायचं असेल ना किमान 18 वर्षाची वयोमर्यादा असते. कमाल वय मग 38, कमाल वय 43, दिव्यांगांसाठी 45. आपण जेव्हा जाहिराती निघतात ना तेव्हा ती हे इथलचे नियम जे आहे ते लागू होतात. पुढे वैद्यकीय प्रमाणपत्र कशाला म्हणायचं, मेडिकल सर्टिफिकेट. बघा, तुम्ही कोणत्याही सरकारी नोकरीवर जेव्हा जातात ना तेव्हा तुम्हाला याची गरज पडते. रूल 11 आणि 12 मध्ये याचा उल्लेख आहे. शासकीय सेवेत कायम होण्यापूर्वी, एकतर तुम्ही जॉईन होत आहे त्याच्या कायम होण्यापूर्वी किंवा रुजू झाल्यानंतर 6 महिन्याच्या आत तुम्हाला हे सादर करा की मी फिट आहे. कोणाकडून, जिल्हा शल्य चिकित्सक जे असतात, सिव्हिल सर्जन किंवा सक्षम वैद्यकीय मंडळ जे असतं त्यांच्याकडून हे घेतलेलं असतं. आणि याच्याशिवाय सेवा पुस्तकामध्ये नोंद होत नाही. म्हणजे हे प्रमाणपत्र आलं
त्याची सेवा पुस्तकात नोंद घ्यावी लागते, हे लक्षात घ्यावं लागेल. आता या ठिकाणी धारणा अधिकार हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. लीन जे म्हणतो आपण, रूल 20 आणि 29 मध्ये त्या ठिकाणी दिलंय आणि फार महत्त्वाचा भाग आहे हा या नियमांमधला. धारणा अधिकार कशाला म्हणायचं? बघा, इथे एकाच वेळी 2 पदांवर तुम्ही एका वेळी 2 पदांनाही तुम्ही बसवू शकत. माझ्यामध्ये लय टॅलेंट आहे, मी 2 पदांवर काम करू शकतो, अजिबात नाही. एका वेळी कोणतंही एकच पद. धारणाधिकार निलंबित होणे, ज्याला सस्पेन्शन म्हणतो आम्ही. कर्मचारी नेमणूक सावधी पदावर टेन्युअर पोस्टवर झाली किंवा तो राज्याबाहेर किंवा परदेशामध्ये जर प्रतिनियुक्तीवर गेला तर मूळ पदावरील धारणाधिकार निलंबित होतो. म्हणजे तुम्ही दुसऱ्या ठिकाणी काम करतायत ना प्रतिनियुक्तीवर, तुम्हाला या पहिल्या ठिकाणी नाही काम करता येणार. ओके. त्यानंतर धारणाधिकार टिकवून ठेवणे, जसं राज्याचे शासकीय कर्मचारी असतात यांची निवड केंद्र किंवा अन्य शासनाच्या सेवेत जर झाली तर त्याचा मूळ पदावरील धारणाधिकार जो आहे तो 2 वर्षापर्यंत कायम राहतो. मग तो पुन्हा वापस येऊ शकतो 2 वर्षापर्यंत. त्याला वाटलं की नाही तिकडे काही खरं नाहीये, तुम्ही काहीतरी एका पदावर आहात, पंचायत विस्तार अधिकारी आहात आणि उद्या CDPO झालात, म्हटलात नाही मला पुन्हा यायचं इकडे, 2 वर्ष तुमचा धारणाधिकार असतो. राजीनामा दिल्यास धारणाधिकार मात्र संपुष्टात येतो, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. राजीनामा दिल्यानंतर तो राहत नाही, हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. आता इथे प्रकरण 3 मधलं सेवेचा राजीनामा आणि कार्यमुक्ती. बघा, कर्मचाऱ्याला मुख्यालयाच्या ठिकाणीच कार्यभार सोडावा लागतो, हा एक मुद्दा इथे लक्षात ठेवा. पुढचा मुद्दा या ठिकाणी जो आहे तो आहे सेवा अभिलेख किंवा सेवा पुस्तक. प्रकरण 4 मध्ये आहे सर्व्हिस बुक. आत्मा आहे आपल्या सेवेचा. मग काय असतं सर्व्हिस बुक संदर्भात, काय तरतुदी आहेत? एकदम बेसिक. बघा, आपल्याला चर्चात्मक स्वरूपात हे पुढे न्यायचं आहे. तुम्हाला लेक्चर्स बघायचे, थोडंफार नोट डाऊन करायचं आहे. तुम्हाला मॅक्झिमम सेशन मी रेकॉर्डेड स्वरूपात देणार आहे, परंतु काही सेशन हे लाईव्ह सुद्धा मी घेणार आहे. म्हणजे रेकॉर्डेड प्लस लाईव्ह स्वरूपाची बॅच असणार आहे. CDPOची जी स्पेशल डिपार्टमेंटल बॅच आहे, अभ्यास कट्टा ॲप्लिकेशनवर तुम्ही घेऊ शकतात. तुम्हाला काही अडचण असेल, हा नंबर आहे 9673708085. तुम्ही एन्क्वायरी करू शकतात बॅच घेण्यापूर्वी. आता बघा, आणि या सगळ्या PDFs मी तुम्हाला त्या बॅचमध्ये अपलोड केलेल्या आहेत आणि पुढच्या करतो आहे. सेवा पुस्तक रूल 36 मध्ये दिलं आहे बघा. सेवा पुस्तक जो नॉन गॅजेटेड किंवा स्थायी कर्मचारी आहे त्याचं सेवा पुस्तक विनामूल्य ठेवलं जातं. म्हणजे याच्यासाठी काही पैसे वगैरे घेणार नाही शासन तुमच्याकडे. अपवाद म्हणाल तर पोलीस शिपाई हवालदार दर्जापर्यंत आणि गट क ड मधले काही कर्मचारी यांचं सेवा पुस्तक नसतं, त्यांचा सेवापट असतो, सर्व्हिस रोल असतो, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर सेवा पुस्तकाच्या 2 प्रती असतात. एक तर कार्यालयाची मूळ प्रत असते आणि दुसरी आपल्याला एक दुय्यम प्रत कर्मचाऱ्याकडे असते. आणि ठेवा, आपल्यातले बरेच लोक आहे ना, त्याची जी दुय्यम प्रत आहे आपल्याकडे ठेवत नाही, ते अपडेट करत चाला. म्हणजे मी माझं स्वतःचं सेवा पुस्तक कार्यालयात जसं अपडेट होतंय ना तसं मी इकडे करत राहतो. त्याच्यावर मग तेथील जे आस्थापना अधिकाऱ्यांचे सह्या घेत राहायचे, पुढे कंटिन्यू ठेवायचं. दरवर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये कर्मचाऱ्याला सेवा पुस्तक दाखवून त्याची सही घेणं कार्यालय प्रमुखाचं कर्तव्य आहे. हे बऱ्याच सरकारी कर्मचाऱ्यांना किंवा अधिकाऱ्यांना माहीत नसतं, पण ते आहे, हे नियम त्यासाठीच आहेत. पुढे आता जन्मतारखेची नोंद रूल 38 आहे. बघा, इथे रूल नंबर सुद्धा विचारला जाऊ शकतो. नियम कितवा आहे? 38 मध्ये जन्मतारखेची नोंद आहे. आता ही जन्मतारीख कशावरून घेतली जाते? एकतर शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म प्रमाणपत्र. जेव्हा तुम्ही जॉईन होतात ना तेव्हा ते बघितलं जातं त्यानुसार. आणि बदल कधी होऊ शकतो? एकतर याच्यात बदल होत नाही, पण काही टेक्निकल एरर झाला, चुकून बाबा चुकीचे लिहिले गेलेले आहे तर होऊ शकतो. रुजू झाल्यापासून 5 वर्षाच्या आत तुम्हाला या ठिकाणी अर्ज करणं आवश्यक असतो, हे लक्षात घ्या बदल करण्यासाठी. आणि पडताळणी रूल 45 सेवा पुस्तकाची दरवर्षी मे महिन्यामध्ये कार्यालय प्रमुखाने पडताळणी केली पाहिजे. दरवर्षी मे महिन्यामध्ये सर्व्हिस बुकच्या संदर्भातला हा नियम लक्षात ठेवावा लागेल. आता इतर तरतुदी काय आहे? बघा, एखादं संशोधन तुम्ही केलंय किंवा एखादं पेटंट तुम्हाला त्या ठिकाणी मिळवत आहेत, तुम्ही शासकीय कर्मचारी आहे, तुम्ही एखादा शोध लावलाय, तर ते तुम्हाला घ्यायचं असेल ना त्यासाठी आधी सरकारची पूर्व परवानगी घ्यावी लागते. त्याशिवाय तुम्ही कुठूनही पेटंटसाठी वगैरे अर्ज नाही करू शकत किंवा ते घेऊ नाही शकत. शासकीय कर्मचाऱ्याचा पूर्ण वेळ बघा, रूल 34 मध्ये हे दिलंय. म्हणजे 24 तास तुम्ही शासनाच्या सेवेत असतात. तुम्ही म्हणाल नाही माझं आम्हाला तर सांगितलंय ना सकाळी 9:45 यायचं आहे आणि संध्याकाळी 6:15 त्या ठिकाणी जायचंय बायोमेट्रिकला, हजेरी लावली, चाललो आम्ही. पण तुम्ही नियमानुसार 24 तास त्या ठिकाणी सरकारचे कर्मचारी आहे, तुम्हाला अतिरिक्त ड्युटी लावली, तुम्ही म्हणू शकत नाही आम्हाला नाईट ड्युटी का लावली, तुम्हाला ती करावी लागेल. बदली जी आहे रूल 9 या ठिकाणी म्हटलं आहे, एका पदावरून दुसऱ्या कार्यालयात पदस्थापना जी होते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी त्याला आपण बदली असं म्हणत असतो. यामध्ये बघा काही परिशिष्ट आहेत, परिशिष्ट 1, परिशिष्ट 3 आणि परिशिष्ट 4 तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. मी महत्वाचं घेतल्या, सॉर्टिंग करतोय परीक्षेच्या दृष्टिकोनातून. अधिकार कोणाला प्रत्योजित केले आहेत याची यादी. जन्मतारखेमध्ये बदल करण्याचे अधिकार विभाग प्रमुखांना आहे, मंत्रालयामध्ये राजपत्रितला आहे, इतर ठिकाणी अराजपत्रितला. परिशिष्ट 1 मध्ये अधिकारांचं वाटप आहे.
परिशिष्ट 3 मध्ये वैद्यकीय तपासणीचे नियम आहे बघा, मेडिकल सर्टिफिकेट जे म्हणतो ना आपण ते. परिशिष्ट 4 मध्ये सेवा पुस्तकाचा नमुना आहे. उद्या लहानसा प्रश्न येईल ना, सेवा पुस्तकाचा नमुना कितव्या परिशिष्टामध्ये दिलेला आहे या नियमांच्या, तर या ठिकाणी परिशिष्ट 4 मध्ये तो दिलेला आहे. आता वयोमर्यादा, धारणाधिकार कालावधी जो 2 वर्षाचा असतो, वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत जी 6 महिन्याची असते, सेवा पुस्तकाची पडताळणी मे महिन्यामध्ये केली जाते. अशा मुद्द्यांवर तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न येण्याची शक्यता दाट आहे. त्या अनुषंगाने आपण त्या तयारीत असलो पाहिजे. तुम्हाला सगळे कायदे पेपर 1 पेपर 2 सगळं मी एकदम परफेक्ट घेणार आहे. CDPOची डिपार्टमेंटल बॅच आपण सुरू केली आहे आणि या 258 पैकी एक पद तुमचं असलं पाहिजे यासाठी मेहनत घ्या. अभ्यास कट्टा ॲपवर तुम्हाला हे सगळं मी देतोय, PDF देतोय, लाईव्ह सेशन घेतोय, रेकॉर्डेड सेशन घेतोय आणि एक माफक शुल्कामध्ये तुम्हाला हे सगळं पेपर 1 आणि पेपर 2 आपण कव्हर करतोय. तुम्हाला अभ्यास कट्टा ॲपवर जायचंय, डाउनलोड करायचंय, बॅच त्या ठिकाणी डेमो लेक्चर्सही तुम्हाला भेटतील. तुम्ही जॉईन करू शकता. प्ले स्टोअरला तुम्हाला ॲप भेटेल. काही अडचण असेल तुम्ही या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करू शकतात किंवा कॉल करू शकता. धन्यवाद.